गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. सर्व स्वरूपांना सच्चिदानंद स्वरूप भगवंताला नमस्कार. गुरुदत्तात्रय गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद. सगळ्यांमध्ये सच्चिदानंद स्वरूप हा परमात्मा सगळ्यामध्ये विराजमान आहे. माझ्या तुमच्या सगळ्यामध्ये एक स्वरूप आहे. त्या स्वरूपाला पाहणं, त्या स्वरूपाशी एकरूप होणं, हा खरा जो मूळ आनंद आहे तो परमानंद आहे. आणि त्या परमानंदात आपल्याला राहायचं असेल तर त्या परमानंदात आपण ते अनुभव करता आला पाहिजे. माझ्यात आहे तसं त्याच्यात आहे, पण तो आनंद पाहणं आणि समजून घेणं आणि ते जीवनात स्वीकारणं हे फार फरक आहे. समजणं ही वेगळी गोष्ट आहे, पण ते जीवनात सहज स्वीकार करणं ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ती मला स्वीकारता आलं पाहिजे. माझ्यात आहे तो तुझ्यात आहे, तुझ्यात आहे तोच माझ्यात आहे. एकच तत्वाने आपण सगळं व्यापक आहोत. आणि जो व्यापक तत्व सगळ्यामध्ये एक आहे तो परमात्मा, तो आहे. तो माझ्यात आणि तुमच्यात सारखा आहे. हा भाव सतत आपल्यामध्ये रुजणं हा खरा पूजनीय भाव आहे. गुरुतत्वाकडे जाण्यासाठी सर्व तत्व हे गुरुतत्व आहे. मूळ हा गुरु आहे. सगळ्या गुरु अखिल ब्रह्मांडामध्ये असा व्यापक असा एक तत्व तो आहे. आणि त्या तत्वातला मी तत्व तो आहे. हा समज जसं बीजातून बीज पुन्हा बीज होते, पुन्हा वृक्ष होतो, तेव्हा खऱ्या अर्थाने गुरुला ओळखणं फार महत्त्वाचं आहे. गुरु ही फार मोठी पुंज आहे. गुरु ही फार मोठं ताक आपल्या जीवनातला खरा मूळ तत्व गुरु आहे. आणि म्हणून गुरुतत्वाकडे जायचं असेल, गुरुतत्वासारखं बनायचं असेल तर गुरुकडे गेला पाहिजे. मूळ स्वरूपाला, नदीला पुन्हा त्या स्वरूपाकडे जायला लागतं. तिचं जो वाहणारा जो झरा आहे, नदी आहे सरिता, ती पुन्हा सागराकडे जाते. पुन्हा ती सागर हा अथांग आहे, तर ती अथांग रूपात ती एकरूप होते नदी. तसं त्या तत्वात मग त्या तत्वाकडे एकरूप होऊन जायचं. हा खऱ्या अर्थाने विचार ज्याला समजला तो खऱ्या अर्थाने त्या तत्वात राहतो. नदी इतकी ओघाने धावत असते त्या मिळण्यासाठी त्या सागराला. तसं मला गुरुतत्वाकडे अशी ओढ असली पाहिजे, तर गुरुतत्वाकडे आपण जाऊ. आणि ओढ नसेल तर नाही. त्याच्यासाठी आपल्याला बदल करावा लागतात जीवनात. माझ्या जीवनात आचार विचार व्यवहार याला सगळं म्हणावं लागतं. आणि बदल्यानंतर ते बनते. आणि बनलंच नाही तर अपेक्षा रहित ते सद्गुरू. गुरु कोण असतो? ती अपेक्षा नसते. अपेक्षा रहित तो गुरु असतो. तरी कुठलीच त्या देवाला फूल वाहा नका वाहू काही सांगत नाही. वाहायला तरी नाही, नहो सांगितलं नाही, काय नाही. तो सतत आपल्यावर, जसा मी कालच बोललो का वृक्ष हा शाळेत बसलो, त्याची छाया त्याला दिलं काय नाही दिलं काय, त्याला असं दगडाने आपण असं जखम केलं तरी काही सांगत नाही. का तर तो परमतत्वातला एकरूप निर्विकार झालेला असतो. तसंच मला निर्विकार होणं फार महत्त्वाचं आहे. अपेक्षा रहित ते सद्गुरू, सुख दुःख समान ते गुरु. सुख दुःखातले जे दोन्ही भाग आहेत, सुख आणि दुःख आहेत, ते समान असा त्याचे तराजूमध्ये आपण जेव्हा वजन करतो तेव्हा समान राहतात. तसा तुलासारखा असतो. त्याला सुख आणि दुःख हे दोन्ही समानसारखं वाटतं. हा वाटणं, हे जमणं ही फार मोठी गोष्ट आहे. त्या स्वरूपात मला राहता आलं पाहिजे. म्हणून गुरुतत्वाकडे आपण काय करतो, म्हणून स्वबोधातून काय विचार आहे का बा, ते एवढ्यासाठी सोबत आहे. माझ्या जीवनातला खरा मूळ तत्वातली ओळख म्हणजे स्वबोध. त्या स्वबोधाला विचारातून घेऊन त्या विचाराने चालणं हा मूळ आपला खरा धर्म. काय तर माणूस हा धर्म मूळ आहे. तुम्ही त्याला ओळखलं पाहिजे, त्या स्वरूपाला ओळखलं पाहिजे, त्याला जाणलं पाहिजे. पण माणसाची विकृती विचार असल्यामुळे तो असा विकृत बनत जातो. जी विश्वशांती पाहिजे असेल तर त्या विश्वशांतीसाठी आपल्याला जर करायचं असेल
तर माझ्यासारखा मला बनायला पाहिजे पहिला. मी बनत 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 त्याला पण बनवता आला पाहिजे. ती प्रक्रिया करता आली पाहिजे आणि त्या प्रक्रियेतून जाणं तर विश्व जागृती होईल. विश्वाला जागृती करणारा कोण एकच तो म्हणजे गुरु. म्हणून सुख दुःख समान ते गुरु, असा जो गुरु आहे त्या गुरुला सक्षत प्रणाम. दत्तात्रेय भगवान कासोटी दिसून उभा आहे, मेखळा घातलेला असा जो देव, दिगंबर अवस्थेत असे जे स्वरूप आहे, तो राजा आहे, महायोगी आहे, महाराजा आहे, असा तो परब्रह्म दत्तातला नमस्कार. गुरुदेव दत्त.